रामराजे यांचे चुलत बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर 2 दिवसापूर्वी आयकर विभागाने छापेमारी केली आणि तेव्हापासून सुरू असलेली चौकशी 7 तास उलटून गेले तरी देखील सुरूच आहे। मी सध्या त्यांचं निवासस्थान असलेल्या या फलटणच्या घराबाहेर आहे। 60 तास उलटून गेले तरी देखील ही चौकशी सुरूच आहे। पहिल्या दिवशी साधारणतः सकाळपासून सुरू झालेली चौकशी ही रात्री 11:30 ते 11:45च्या दरम्यान संपली। दुसऱ्या दिवशीची चौकशी जी आहे ती सकाळी सुरू झालेली ही देखील रात्री 11:30 ते 11:45च्या दरम्यान संपली। आजच्या तिसऱ्या दिवशी देखील ही चौकशी सुरूच आहे। जेव्हापासून ही कारवाई सुरू झालेली आहे किंवा चौकशी सुरू झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत। आज चौकशी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी दिलेल्या प्रतिक्रियेप्रमाणे ही चौकशी आणखी 2 ते 3 दिवस 2 दिवस चालू शकते असा जो आहे तो अंदाज त्यांनी व्यक्त केला असला तरी कार्यकर्ते मात्र चिंतेत आहेत की ही चौकशी संपणार तरी कधी। 1915 पासूनचे जे आहेत ते कागदपत्र जे आहेत ते तपासली जातात असं जे आहे ते सूत्रांच्या आधारे कळते। रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी 4 ते 5 अधिकारी कारवाई करत आहेत, तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेरच्या घरामध्ये साधारण 8 ते 9 जण जे आहेत ते कारवाई करत आहेत। खरं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत आहेत आणि एकच प्रश्न विचारला जातोय, ही कारवाई संपणार तरी कधी। संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रामराजे नाईक निंबाळकर असतील सातत्यानं कार्यकर्त्यांना आवाहन करता आहेत की शांतता राखा, मात्र कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे की ही कारवाई संपणार कधी। आज तरी ही कारवाई संपण्याची शक्यता वाटत नाही, आणखी 2 दिवस ही कारवाई चालू शकते असा देखील अंदाज लावला जातोय। आता ही चौकशीतून समोर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।